नमस्कार, मी परमदा जाधव. तर गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक बातमी प्रचंड व्हायरल होत आहे. कर्नाटकातील 7,000हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह. काही पोस्टमध्ये तर असा दावाही केला जातोय, की सरकारने सर्व महाविद्यालयामध्ये सक्तीची HIV तपासणी सुरू केलेली आहे. पण हा दावा खरंच आहे का? या व्हिडिओमध्ये आपण अधिकृत माहिती आणि सरकारी स्पष्टीकरण आणि प्रत्यक्ष आकडे तपासणार आहोत. तर काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आलेला आहे, की कर्नाटकातील 7,000 पेक्षा जास्त विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह आहेत आणि त्यामुळे सरकारने कॉलेजमध्ये HIV कॅम्प सुरू केलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांची तपासणी होणार आहे. ही बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरलेली आहे. तर सरकारने नेमकं काय केलंय तर कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक संस्था म्हणजे KSAPS ने आणि विश्वासार्ह तांत्रिक विद्यापीठ म्हणजे BTU ने महाविद्यालयामध्ये HIV जनजागृती किंवा समुपदेशन, स्वच्छतेने HIV तपासणी शिबिरे आणि आयोजित करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती वाढणे आणि लवकर निदान करणे हा आहे. तर इथे सर्वात महत्त्वाचा गैरसमज काय झाला आहे तर KSAPS ने स्पष्ट केलेले आहे की 7,000 विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह हा दावा चुकीचा आहे. हा आकडा 18 ते 25 वर्ष वयोगटातील तरुणांशी संबंधित आहे आणि ते सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत असे नाही. HIV चाचणी सक्तीची आहे का? तर नाही. सध्या उपलब्ध माहितीनुसार HIV तपासणी स्वइच्छेने केली जाणार आहे. विद्यार्थ्यांची सहमती महत्त्वाची आहे. जनजागृती आणि समुपदेशनावरून भर दिला जात आहे. KSAPSच्या अहवालानुसार राज्यात HIV रुग्णांची संख्या अजूनही चिंतेची आहे. अनेक लोकांना स्वतःलाच HIV असल्याची माहिती नसते आणि त्यामुळे लवकर तपासणी, उपचार आणि जागरूकता यावर सरकार भर देत आहे. त्याचे खालील कोणत्या कारणामुळे पसरू शकतात तर असुरक्षित लैंगिक संबंध किंवा संक्रमित रक्त आणि संक्रमित सुई किंवा आईकडूनच बाळाला संक्रमण असतं. मात्र काही गोष्टीमुळे HIV हे पसरू शकत नाही. तर एकत्र बसणे, जेवणाची भांडी वापरणे किंवा डास चावणे याच्यामुळे पसरत नाही. तर या संपूर्ण प्रकरणात 2 गोष्टी स्पष्ट होतात की कर्नाटक सरकारने HIV जनजागृती आणि तपासणी शिबिरे सुरू केलेली आहेत. पण 7,000 विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह किंवा सर्व विद्यार्थी तपासणी चाचणी ही HIV टेस्ट हा दावा अजूनही KSAPS ने याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं नाही. जर तुम्हाला अशीच सत्य पडताळणी केलेली माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडल्यास इतरांना ती नक्की पाठवा. धन्यवाद.